सांगलीत जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न झाली। 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिनानिमित्त सांगलीमधील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये भव्य अशी जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये एड्सवर काम करणाऱ्या विविध संस्था, शाळा, महाविद्यालय, NCC कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय ते स्टेशन रोड या मार्गावर ही एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये एड्सपासून बचाव करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले। आज जागतिक एड्स दिन आणि जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं आज सांगलीमध्ये माननीय जिल्हाधिकारी सर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जिल्ह्याचं जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, डॅप्को कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या वतीनं आपण आज एड्स दिनानिमित्त सांगलीमधून एक प्रचंड आणि भव्य अशी रॅली आपण आज या ठिकाणी काढलेली आहे। त्याला प्रचंड असा मोठा प्रतिसाद मिळाला आणि पूर्ण सांगलीमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रॅली सुरू होऊन वसंतदादा स्मारक स्टेशन चौक या ठिकाणी या रॅलीची सांगता झाली। आपण यावर्षी जागतिक एड्स दिन साजरा करताना आपल्याकडे घोषवाक्य आहे की अडथळ्यावर मात करू, एकजुटीने HIV एड्सला लढा देऊ आणि नवं परिवर्तन घडवू, हे घोषवाक्य घेऊन आम्ही आज कामाला सुरुवात केलेली आहे। आजच्या या रॅलीमध्ये विविध NCC कॉलेजचे स्टुडंट्स, त्याबरोबर सगळ्या नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट्स, त्याचबरोबर गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने या ठिकाणी चांगला एक फ्लॅशमॉब चांगला साजरा केला। विविध या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, यामध्ये काम करणारे आमचे मित्र दीपक चव्हाण, त्याबरोबर माजी नगरसेवक थोरात सर, असे बरेचसे लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले। त्यामध्ये मी या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। आणि आम्ही जे काम गेले काही वर्ष करतोय आणि HIV एड्सवर नियंत्रण मिळवण्याचं काम असेल, त्यांना कौशल्य देण्याचं काम असेल, त्यांना रोजगार देण्याचं काम असेल, त्यांच्यासाठी विविध योजना, मग त्यामध्ये वधूवर सूचक मेळावा असेल, हे कार्यक्रम आम्ही सुरूच ठेवू आणि सगळेजण एकत्रित म्हणून या आजारावर विजय मिळवू अशी मी निश्चितपणानं खात्री देतो। सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद।